तुझी माझी यारी भाग 5. मागील भागात रोहन ती बुक आबाला देते आणि लवकर तो जायला सांगतो. थँक्यू. ही बुक जर मी त्याला दिली नाही तर आणखी माहीत नाही याची कोणती शिक्षा मला देईल, आभा म्हणाली. आतापासून पुढे आभा ती बुक घेऊन ऋषीजवळ जाते. सर, ही घ्या तुमची बुक, आभा म्हणाली. ऋषी तिला ती बुक टेबलवर ठेवायला सांगतो आणि म्हणतो, मिस सर्वेट, तू ही बुक आणायला गेली होती की लिहायला? इतकी वेळ का लागली? सर, ही बुक सापडत नव्हती. शोधून शोधून थकली होती मी. खूप मेहनत लागली ही शोधायला, आभा म्हणाली. ओ, असं आहे काय? आता मला ही बुक वाचायची नाही. माझा टाईम वेस्ट झाला, ऋषी म्हणाला. आभाला त्याचा खूपच राग आला. ती मनातच बोलते, वाचायची नव्हती तर आणायलाच का लावली? किती शोधली मी ती बुक. ऋषी तिच्या चेहऱ्यावरील सर्व एक्सप्रेशन पाहत होता. तो तिला म्हणाला, माझा राग येत आहे ना तुला? नाही सर, असं काही नाही. तुम्हाला वाचायची नाहीच तर राहू द्या ना, आभा म्हणाली. ऋषी तिला आपल्याजवळ खिचतो आणि तिच्या डोळ्यात डोळे टाकून बोलतो, मला तू ओळखत नाही. मला सर्व समजते. तू काय विचार करते ते. चल आता माझा केबिन साफ कर, तेही 15 मिनिटात. आभा लवकर केबिन साफ करायला लागते आणि ऋषी तिथंच एका सोफ्यावर बसून व्हिडिओ गेम खेळत बसतो. आभा मनात विचार करते, किती वाईट आहे यार हा. एवढा काम करायला लावते आहे, 1 मिनिटही आराम करू देत नाही. मी खूपच थकली आहे आणि हा बऱ्यापैकी बसून व्हिडिओ गेम खेळतो आहे. थांब, आता याला तर मज्जाच चकवते. मग ती आपल्या हातातील कापड पकडून जोरजोराने झटकायला लागते जिथं ऋषी बसला होता आणि बोलते, छी, किती धूळ आहे इथं. तो कापड ऋषीच्या चेहऱ्यावर लागते. हे काय करत आहे तू? सफाई करत आहे की मारत आहे मला? सर्व राग माझ्यावर काढते आहे, ऋषी रागाने म्हणतो. सर, जे तुम्ही काम सांगितलं तेच तर करत आहे मी, आभा म्हणाली. पण तू मला मारत का आहेस? ऋषी म्हणाला. सर, मी तर सोफा साफ करत आहे ज्यावर तुम्ही बसल्यात. हे माझ्या लक्षातच नाही राहिलं. सॉरी सर, आभा म्हणाली. थांब आता, काही गरज नाही सफाई करायची, ऋषी म्हणाला. आभा मनातल्या मनात खुश होत होती आणि एक सुस्कारा सोडून म्हणते, वाचली. पण सर, काय झालं? काही चुकलं का माझं? आभा म्हणाली. तू मला गेम खेळू देत नाही ना मग, ऋषी गेम खेळत म्हणाला. ऋषीला गेम खेळण्याचा भारीच शौक होता म्हणून तो चिडला होता. त्याला डिस्टर्ब झालं होतं, पण आभाला त्याला असं डिस्टर्ब झालेलं पाहून मज्जा येत होती. ऋषी उठतो आणि आपला लॅपटॉपमध्ये तिला एक फाईल दाखवून बोलतो, ह्या फाईलमध्ये जे डिटेल्स आहेत ते तुला 100 वेळा टाईप करायचे आहे, समजलं? आभा हे ऐकते तर तिच्या चेहऱ्यावर जी स्माईल आली होती ती गायबच होते. तिचा चेहराच पडतो. तिचा पडलेला चेहरा पाहून आता ऋषीला मज्जा येत होती. आभा तो लॅपटॉप घेऊन डिटेल्स टाईप करायला लागते. ऋषीला तिला असं वैतागलेले पाहून खूप मज्जा येते. तो आभाला पाहून हसत होता. सायंकाळचे 5 वाजत होते. कॉलेजची सुट्टीही झाली होती. कॉलेजमध्ये फक्त ऋषी आणि आभाच होते. खूप वेळ झालेली पाहून आभा लवकर फाईल तयार करते आणि ऋषीला सांगते, सर्व फाईल तयार आहेत. ऋषी त्या फाईलला पाहतच नाही आणि सोफ्यावर बसून राहते. आभाला आता असं वाटते की त्याला एक थापड मारावं, पण ती शांत राहते. मिस सर्वेंट, तो लॅपटॉप बंद कर आणि माझ्यासोबत चल, ऋषी म्हणाला. आता कुठं जायचंय? मला नाही यायचे. सॉरी, पण मी परत हॉस्टेलला जात आहे, आभा वैतागून म्हणाली. तुझी वेळ संपली नाही. आत्ताही तू माझी सर्वेंट आहेस. एका पार्टीत यायचे आहे तुला माझ्यासोबत, ऋषी म्हणाला. तो तिचा हात पकडतो आणि तिला घेऊन जातो जिथं त्याची कार होती. तिला बसवून तो ड्रायव्हरला कार चालू करायला सांगतो. ती कार एका हॉटेलच्या समोर येऊन थांबते जिथं एक पार्टी चालू होती. तो तिला पार्टीत नेतो. आभा जशी पार्टीत जाते तिला रोहन दिसतो. रोहनला पाहून आभाला सेफ फील होते. आभा, माझ्यासोबत डान्स करशील? रोहन आभाजवळ येत बोलला. आभा हसून आपला हात रोहनच्या हातात देते, पण तेवढ्यात ऋषी तिचा हात आपल्या हातात पकडून बोलतो, आज ही फक्त आणि फक्त माझ्यासोबत डान्स करेल. ऋषीच्या चेहऱ्यावर हे बोलताना डेव्हिल स्माईल येते.
रोहन काही बोलत नाही. आभाचा चेहराच पडतो. कारण ती मनातल्या मनात नाराज होती. ती रोहनला पसंत करत होती. ऋषी आभासोबत डान्स करायला लागतो. ऋषी डान्स करताना फक्त आभालाच पाहत होता. त्याची नजर तिच्यावरून हटतच नाही आणि आभा त्याला मनातच कोसत होती. मग दोघंही डान्स करून साईडला जातात. ऋषी ऋतिकसोबत बोलायला जातो. आभाही बाजूला जाऊन एकटीच बडबड करत होती. हे काय होतंय माझ्यासोबत? सकाळपासून ह्या डेव्हिलने मला कुठं कुठं नाही नाचवलं. मला परत जायचं आहे हॉस्टेलला. तिच्याजवळ उभा असलेला रोहन सर्व ऐकतो. तो तिच्या कानात बोलतो, मग जा ना परत. कोणी अडवलंय तुला? हळू बोल, तो डेव्हिल ऐकेल नाही तर. परंतु कसं जाऊ मी परत? आभा म्हणाली. डोंट वरी, मी आहे ना. रोहन म्हणाला. रोहन तिचा हात पकडून पार्टीतून जायला लागतो. पण ऋषी त्यांना जाताना पाहून त्यांच्याकडे जातो. रोहन, कुठं चाललास तू हिला घेऊन? ऋषी म्हणाला. ऋषी, हिला परत जायचे आहे, रोहन म्हणाला. मी घेऊन जातो तिला. ऋषी रागातच रोहनचा हात तिच्या हातातून सोडवतो आणि त्याला म्हणतो, ही माझ्यासोबत आली आणि माझ्यासोबत जाईल सुद्धा. ऋषी, तू जबरदस्ती कशाला करतोस? रोहन म्हणाला. ऋषी रोहनचा कॉलर पकडतो. सर्वजण हे पाहून साख होतात. ऋषी आणि रोहनच्या मधात एका मुलीवरून भांडण होत होता. हे अनपेक्षितच होतं सर्वांसाठी. ऋतिक त्यांना अडवायला जातो, पण ऋषी आणि रोहन त्याला रागाने पाहत होते. दोघंही ऋतिकचे जिवलग मित्र असं रागाने त्याच्याकडे पाहतात म्हटल्यावर ऋतिक मागे हटतो. प्लीज बंद करा हा तमाशा. माझ्यावरून तुम्ही भांडू नका. माझं मी जाईन, आभा म्हणाली. पण तेवढ्यात एका वेटरचा धक्का आभाला लागतो. ती जाऊन त्या ऋषीच्या अंगावर पडते, ज्यावरून ऋषी आणि आभाची किस होते. आभा आणि ऋषी एकमेकांवर पडल्याने त्या दोघांची किस झाली होती. सर्वांच्या नजरा जेव्हा ऋषी आणि आभावर पडते ते सर्व लोक त्यांचे फोटो आणि व्हिडिओ बनवायला लागतात. ते दोघेही एकमेकांकडे पाहतात आणि वेगळे होतात. दोघांची अवस्था अगदी विकट झाली होती. दोघेही एकमेकाला फेस करू शकत नव्हते. दोघेही चुपचाप असतात. रोहन आभाला म्हणतो, आर यू ओके? आभा तर काहीच बोलत नाही. तिला काही सुचत नाही काय बोलावं आणि काय नाही. ऋतिक ऋषीजवळ जातो. तो ऋषीला म्हणतो, हे ब्रो, तुझी ही फर्स्ट किस आहे ना? तर कशी वाटली पहिली किस? पहिली किस तेही तुझ्या लाईफमधली. ऋतिकच्या ह्या बोलण्यावर ऋषी लई चिडतो. शटअप, ऋषी चिडून बोलतो आणि आभाकडे पाहतो. आभाच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन पाहून त्याला कळते की आभाच्या पण लाईफमधली ही पहिली किस आहे आणि तो स्माईल करतो. आभाला तर काहीच कळत नाही. सर्व लोक त्यांच्याच बाबतीत बोलत असतात. मग रोहन आभाचा हात पकडून पार्टीतून बाहेर घेऊन जातो. तो तिला आपल्या कारमध्ये बसवतो आणि हॉस्टेलवर सोडून देतो असं म्हणतो. आभा विचार करत होती की रोहन तिच्याबद्दल काय समजत असेल. तो मला गलत तर नाही समजत ह्या किसच्या सीनवरून. ओ गॉड, आय हेट दिस डेव्हिल मॅन. रोहन, मी हे जाणून नाही केलं. हे सर्व गलतीने झालंय. त्या वेटरचा धक्का मला लागला आणि मी ऋषीवर पडले. तिने आपले डोळे गच्च मिटले होते आणि ती रोहनशी बोलत होती. तुला काहीही एक्सप्लेन करायची गरज नाही. मला माहीत आहे सर्व. मीही तिथंच होतो, रोहन म्हणाला. थोड्या वेळाने आभाचा हॉस्टेल येतो. ती कारमधून उतरते आणि रोहनला थँक्यू म्हणते. थँक्यूची काही गरज नाही आभा. फ्रेंडशिपमध्ये नो सॉरी अँड नो थँक्यू. मी तुला मनापासून आपली फ्रेंड मानतो. तू मान अथवा नको मानो, रोहन म्हणाला. इट्स ओके फ्रेंड्स, आभा म्हणाली. रोहन हो म्हणतो आणि निघून जातो. आभासुद्धा रूमवर जाते. पाहते तर काय, सावी अजूनही जागीच होती. सावी आपल्या मोबाईलमध्ये काहीतरी पाहत होती. सावू, काही झालं? अशी मोबाईलमध्ये डोकं खुपसून का बसली आहेस? आभा म्हणाली. सावी आभाला पाहून घुरत असते. आता हिला काय झालं अशी माझ्याकडे का बघते? आभा मनात विचार करत होती. माझी भोळी आभा, तुला माहीत नाही काय होत आहे ते? आणि सावी म्हणाली, मला तर काहीच माहीत नाही सावू. सांग ना मला काय झालं? मला असे घुमवून फिरवून बोलू नकोस. सरळ सांग ना ग बाई, आभा म्हणाली. आभा आपल्या बेडवर लेटून बोलत असते. मला आजचा दिवस पूर्णपणे विसरायचे आहे. आज जे काही झालं ते सर्व माझ्या आठवणीतून डिलीटच करून टाकायचे आहेत.
आणि ती आपले डोळे बंद करते. पार्टीत जे काही झालं त्यामुळे ती डिस्टर्ब झाली होती. तिला आता आराम करायचे होते. तू विसरू शकशील आभा, पण लोक नाही. सावी आभाकडे पाहून म्हणाली. आभा आपले डोळे उघडते आणि बोलते, म्हणजे तुला काय बोलायचे आहे? मग सावी आपला फोन दाखवते, जिथं आभा आणि ऋषीची किसवाली फोटोज होते. आभा ते फोटो पाहते तर तिचा होसच उडतो. सावी तिला म्हणते, हो, ही तुझी आणि ऋषीची किसवाली फोटोज जे की व्हायरल होत आहेत. साऊ, हा एक फक्त ॲक्सिडेंट होता बस, आभा म्हणाली. तू काहीच म्हण, पण लोक तर तुझ्याबद्दल जे वाटेल ते बोलतीलच ना, सावी म्हणाली. होऊ दे, जे होईल ते, मला काही फरक पडत नाही आणि उद्यापासून मी त्या डेव्हिलला पाहीनसुद्धा नाही, आभा म्हणाली. जस्ट चिल, तू टेन्शन नको घेऊ. आता मला सांग की तुझी फर्स्ट किस कशी होती, सावी म्हणाली. ज्यावर आभा तिच्याकडे गुस्स्याने बघते आणि एका पिलोने तिला मारायला लागते. तू आणि तुझ्या तो डेव्हिल ब्रदरने मला खूपच वैताग आणलाय, आभा म्हणाली. सॉरी यार, मी फक्त तुला छेडत होती, सावी म्हणाली. आभा तिची सॉरी ॲक्सेप्ट करते. सावी आभाला मिठीत घेऊन बोलते, मी आज खुश आहे तुझ्यासाठी. तुझ्या पप्पांची प्रॉब्लेम सॉल्व्ह झाली, सावी म्हणाली. दोघेही एकमेकींना दिलासा देतात. कदम निवास, मुंबई. ऋषी आपल्या आलिशान बेडरूममध्ये मखमली बेडवर पडून त्या फाईलमधील आभाच्या फोटोला निहारत होता आणि स्वतःशीच बोलत होता. अधूनमधून हलकीच स्माईल येत होती त्याच्या ओठांवर. सर्व तिचीच गलती आहे, तीच माझ्यावर पडली. मी तर तिला काहीच केलं नाही. मी आहे जितका हँडसम बाय की प्रत्येक मुलगी मला आपला बॉयफ्रेंड बनवायचा प्रयत्न करते, ते मग कोणत्याही मार्गाने असो. ही आभासुद्धा तेच करते माझ्यासोबत. जाणून ती माझ्यावर पडली असावी. ती कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून माझ्याजवळ यायची प्रयत्न करते आणि आज चक्क तिने मला किसच केले. याचा अर्थ काय समजू मी? याचा अर्थ तर एकच निघते की ती मला लाईक करते, पण ती बोलून दाखवत नाही. ऋषीला आभा आवडत होती, पण तो ही गोष्ट मान्य करायला तयारच नव्हता आणि सर्व ब्लेम आभावर टाकतो. त्यानेच तिला कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून फॉलो केले आणि पहिल्याच नजरेत ती याला आवडली. त्याच्या मनाला ती स्पर्शून गेली. असेच काही विचार करून तो आभाच्या गोड स्वप्नात झोपी जातो. तर मित्रांनी मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या.